नमस्कार, मी शीतल किचन मध्ये तुमचं स्वागत आहे। आजची रेसिपी आहे काकडीची सांदण। आणि काकडीची सांदण बनवण्यासाठी आज आपण मोठी काकडी म्हणजे तवसं वापरणार आहोत। तर हे काकडीचं सांदण कसं बनवायचं हे आपण आज या रेसिपी मध्ये पाहूया। काकडीचे सांदण करण्यासाठी आज इथे आपण हे शेंगदाणे घेतलेले आहेत, हे सुकं खोबऱ्याचे तुकडे घेतलेले आहेत, हे बासमती तांदूळ आहेत आणि हे उकडे तांदूळ आहेत। उकडे तांदूळ 2 वाटे आहेत, बासमती तांदूळ 1 वाटी आहे आणि ही वेलची व जायफळाची पावडर 1 टेबलस्पून आहे। तसंच हे अर्धा किलो गूळ आहे आणि हे एक तवसं घेतलेलं आहे। तवसं म्हणजे मोठी काकडी घेतलेली आहे, पिकलेलं तवसं आहे आणि हे खोबरं आणि 1 टेबलस्पून जिरं आहे। हे वाटून याचं आपण नारळाचं दूध तयार करून घेणार आहोत। आता आपण हे उकडे तांदूळ आहेत ते तव्यावर थोडे थोडे घालून चांगले फुलवून घ्यायचे आणि हे तवसं जे आहे त्याचं वरचं सलपट काढून चांगलं किसून घ्यायचं किसणीवर। अशा प्रकारे हे तवसं विळीवर टासून घ्यायचं। हे वरचं सलपट आहे ते विळीवर टासून घ्यायचं पूर्ण। नंतर याचे तुकडे करायचे, आतील बिया काढून टाकायच्या व किसणीवर चांगलं बारीक किसून घ्यायचं। अशा प्रकारे हे तांदूळ चांगले भाजून घ्यायचे। चांगले हे तांदूळ चांगले असे फुलतात, असे कुरमुऱ्यासारखे होतात। अशा प्रकारे हे मी सगळे तांदूळ भाजून घेतलेले आहेत। आता गॅस ऑन केलेला आहे, गॅस मीडियम फ्लेम वर ठेवून आता आपण टोप ठेवूया आणि या टोपामध्ये 2 तांबे पाणी घालून घेऊया। पाणी गरम झाल्यानंतर हे तवसं जे किसलेलं आहे याचा किस आपण ह्या पाण्यामध्ये घालायचा, म्हणजे हे थोडं शिजायला हवं। अर्धवट शिजल्यावर त्याच्यात नंतर गूळ घालायचा। हे आता पाणी आपण थोडंसं गरम करूया। बासमती तांदूळ पण आता चांगले भाजले आहेत, हे पहा एवढे भाजले आहेत। आता आपण गॅस बंद करून घेतलेला आहे आणि हे तांदूळ आपण या उकड्या तांदळामध्ये घालून मिक्सरला लावून त्याचा बारीक रवा करून घेऊया आहे। आणि याच्यात आपण हे किसलेली काकडी आपण याच्यात घालूया। काकडी शिजल्यानंतर याच्यात आपण हे आता गूळ घालूया। गूळ चांगलं वितळायला हवं। गूळ वितळल्यानंतर त्याच्यामध्ये आपण उकड्या तांदळाचा रवा घालणार आहोत। गूळ वितळलेला आहे आणि पाणी उकळत आहे, त्याच्यात आपण हे नारळाचं दूध घालूया। नंतर याच्यामध्ये आपण हे शेंगदाणे घालूया। शेंगदाणे घातल्यावर ही वेलचीची आणि जायफळची पावडर आणि हे सुके खोबऱ्याचे तुकडे हे सगळं घालून हे आपण असं चमच्याने चांगलं मिक्स करायचं। मिश्रण चांगलं उकळलेलं आहे आणि याच्यात जे आपण शेंगदाणे घातले ते भाजलेले होते आणि याच्यात आपण आता हा रवा घालूया। रवा घालून हे मिश्रण चांगलं मिक्स करून घेऊया आपण। ऑन करून गॅस मंद ठेवलेला आहे आणि त्याच्यावर आपण हा तेलाचा हात लावलेला टोप ठेवणार आहोत आणि या टोपामध्ये जे आपण हे आता बनवलेलं आहे मिक्सचर ते आपण याच्यात ओतणार आहोत। सर्व मिश्रण आपण या टोपात घातलं आणि आता मंद आचेवर हा टोप थोडा वेळ आपण ठेवणार आहोत। याच्यावर आपण वजन ठेवूया। तवा गरम करून रात्रभर आपण तव्यावर टोप ठेवलेला आणि गॅस बंद केलेला। नंतर आज सकाळी हे आपलं काकडीचं सांदण आहे ते तयार झालेलं आहे। रात्रभर ते गरम तव्यावर टोप तसाच असतो, त्याच्यात ते चांगलं तयार होऊन येतं आणि आता हे आपण कट करूया। आता आपण हे सांदण कट केलेले आहे, खूप छान असं सांदण तयार झालेलं आहे। हे बघा, हे तुम्ही पाहू शकतात। ही रेसिपी महाराष्ट्रीयन रेसिपी आहे
आणि तुम्हाला जर ही माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या शीतल किचन या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा व कमेंटही करा.